7 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कालापूर असेल, कर्जत असेल, या प्रत्येक गटातील जिल्हा परिषद वॉर्डमध्ये ग्रामपंचायत वाईज आपला प्रचार त्या ठिकाणी महायुतीचा सुरू आहे. काल माझा कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये प्रचार संपूर्ण होता. आज कशेळी जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या ठिकाणी महायुतीचा प्रचार होत असताना संपूर्ण प्रत्येक ग्रामपंचायत वाईज त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बल देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. कशेळी गटातून या ठिकाणी प्रमिलाताई शीर या जिल्हा परिषदच्या आमच्या उमेदवार या ठिकाणी आहेत. पंचायत समिती कशेळी गणातून या ठिकाणी सचिन भोईर हे आमचे उमेदवार आहेत. आणि पलीकडे त्या ठिकाणी आमच्या कांता पादील यांच्या मुलीला पण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली. अशा पद्धतीने अतिशय उत्साहित वातावरण या ठिकाणी शिवसेना महायुतीला या ठिकाणी आहे. विरोधकांनी ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे की या ठिकाणी आदिवासी समाजाचे असणारे राजाराम शेळके यांची सुनबाई यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. परंतु संपूर्ण आदिवासी समाजाने या ठिकाणी या उमेदवारीबद्दल त्या ठिकाणी आक्षेप व्यक्त केलेला आहे की आदिवासी समाजाचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की आमच्या समाजाशी नाल जोडणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आदिवासी आरक्षण असल्यामुळे आदिवासी समाजालाच या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. परंतु आदिवासी समाजाची महिला भगिनी या ठिकाणी शेळके परिवारामध्ये घेऊन शेळकेंना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून मोठा आदिवासी समाज या ठिकाणी एकसंघ झालेला आहे. आणि हा आदिवासी समाज एकसंघ होऊन प्रमिलाताई शीर यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे. आणि म्हणून या जिल्हा परिषद गटातून 7 तारखेला जे मतदान होणार आहे आणि 9 तारखेला जो ऐतिहासिक निकाल लागणार आहे या निकालामध्ये प्रमिलाताई शीर यांच्या रूपाने महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी महायुतीचा सुरू आहे. नाही बघा की या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सुनील तटकरे कशा पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये खेळत आहेत. राज्याचा प्रदेशाध्यक्ष जेव्हा वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्ड वाईज फिरत बसलेला आहे त्याच्यावरूनच त्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आलेली आहे का शिवसेना सक्षमपणे या निवडणुकीमध्ये महायुती, भारतीय जनता पार्टी, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती करून आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि विरोधकांच्या सुनील तटकरेंच्या पायाखालची वालू सरकलेली आहे म्हणून या ठिकाणी ते गावोगाव येऊन फिरत आहेत. त्यांनी किती जरी या ठिकाणी प्रचार केला, जेवढा सुनील तटकरे येऊन या ठिकाणी प्रचार करतील तेवढे महायुतीचे कार्यकर्ते पेटून उठतील आणि 7 तारखेला मतदान करतील आणि 9 तारखेला हा रिझल्ट सगळ्यांना तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार कोणतं म्हणतो येणार नाही. सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे एकत्र आले त्याचा आम्हाला काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. मी तुम्हाला सांगितलं की विधानसभेच्या मतांचं गणित मांडून हे लोक एकत्र त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात, विधानसभेच्या वेगळ्या असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात. स्थानिक कार्यकर्ता कशा पद्धतीचे उमेदवार आहेत, स्थानिक उमेदवार हा लोकांशी संपर्क कसा आहे आणि त्याचं चारित्र्य कसं आहे याच्यावर बघूनच त्या ठिकाणचे स्थानिक लोक मतदान करत असतात. त्यामुळे विधानसभेला पडलेल्या मतांचं गणित मांडून जर ते दोघे एकत्र आले असतील तर त्यांना 9 तारखेला रिझल्टमधून शिवसेना महायुतीची ताकद या ठिकाणी कशा पद्धतीने वाढलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि याचा रिझल्टसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 9 तारखेला पाहायला मिळेल. मी या मतदारसंघातील तमाम जनतेला या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की आपण शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीला या ठिकाणी मतदान आपण या ठिकाणी करावं. आपण विकासाला मत द्यावं. आतापर्यंत कर्जतच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की जो विकास आम्ही या मतदारसंघामध्ये केलेला होता त्या विकासाला मत कर्जतच्या या ठिकाणी जनतेने दिलेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माथेरान असेल, खोपोली असेल, खोपोलीसारखी मोठी नगरपालिका या ठिकाणी आम्हाला यश आलेलं आहे. कर्जतमध्ये जे काही आमच्या चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी महायुतीच्या त्या पुढील काळामध्ये सुधारून आम्ही नक्कीच त्या बदलण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू. परंतु या ठिकाणी या संपूर्ण तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील जनतेला, मतदार राजांना मी जाहीर आव्हान करतो की आपण आपलं बहुमूल्य मत धनुष्यबाण
या ठिकाणी कमळ आणि खटारा या निशाणी समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं असं मी आव्हान कर्जतच्या आणि खालापूरच्या जनतेला या निमित्ताने करतो. या संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी राहतोय. आत्तापर्यंत अनेक राजकारणी या ठिकाणी आले, अनेक राज्यकर्त्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे, परंतु कोणालाही माझ्या आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी मोठं आदिवासी भवन आदिवासी समाजासाठी उभं राहावं असे एकालाही त्या ठिकाणी वाटलं नाही. परंतु या मतदारसंघाचा मी जेव्हा 2019ला आमदार झालो आणि सातत्याने आदिवासी भवनसाठी जागा जागेची पूर्तता कशी करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि कशेळे येथे सेंटर आपण घेऊन या ठिकाणी आदिवासी समाजासाठी आपण ग्रामपंचायत कशेळींच्या माध्यमातून मोठी जागा आपण या ठिकाणी 2 एकरपर्यंत उपलब्ध करून घेतलेली आहे आणि या जागेवर भव्य दिव्य असं आदिवासी भवन आपण त्या ठिकाणी उभारत आहोत. या आदिवासी भवनच्या माध्यमातून ज्या आदिवासी समाजाची संस्कृती आहे ही संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आम्ही सारी मंडळी एकत्रपणे त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण आदिवासी समाज आज या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीबरोबर ठामपणे उभा आहे आणि या दोन्ही जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आरक्षणसुद्धा आदिवासी समाजाचंच या ठिकाणी पडलेलं आहे आणि म्हणून आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाच्या खेडेपाड्यामध्ये वाड्या वस्त्यावर नाल जोडणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की आदिवासी समाज या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील आणि आदिवासी समाज ज्याला जो आम्ही आत्तापर्यंत जो विकास या ठिकाणी केलेला आहे त्यांचा जे काही त्यांना आम्ही आत्तापर्यंत आदिवासी भवनाच्या रूपाने जे काही त्यांची आम्ही या ठिकाणी ओळख आम्ही ठेवण्याचं काम केलेलं आहे त्या रूपाने ते नक्कीच आपल्याला या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करतील. मानगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमची भारतीय जनता पार्टीने आमची मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उभाटाचा उमेदवार त्या ठिकाणी आहे. इथे तिरंगी लढत या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना या मतदारसंघाचा इतिहास माहिती आहे की ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत या ठिकाणी झाली आणि राष्ट्रवादी आणि उभाटाला चारीमुंड्या चित करण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी विधानसभेला या ठिकाणी केलेलं आहे. तशाच पद्धतीचं राजकारण मानगावतर्फे वरेडी या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या ठिकाणी होत आहे आणि ह्याचा निकाल आपल्याला 9 तारखेला पाहायला मिळेल. या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि उभाटा आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराच्या रूपाने जो उमेदवार उभा आहे हे तिरंगी लढतीमध्ये पुन्हा एकदा अमर मिसाळांच्या भाऊजाई ज्या ठिकाणी उभ्या आहेत त्या प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. शिवसेनेची जी ताकद त्या ठिकाणी जी आहे ती एक वज्रमूठ करून उभी आहे आणि त्यामुळे जे काही आता चालू आहे राजकारण ते आपल्याला 7 तारखेला याचं मतदान रूपी पाहायला मिळेल आणि 9 तारखेला ह्याचा ऐतिहासिक निकाल तुम्ही सारेजण त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल. आमदार थोरवे नाही असं नाही, आम्ही संपूर्ण महायुती एकत्रपणे येत असताना भारतीय जनता पार्टीला मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की जिल्हा परिषदेची सीट भारतीय जनता पार्टीची येईल असं कोणताही वॉर्ड त्या ठिकाणी नव्हता की ज्या ठिकाणी सेफमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र पंचायत समिती गणामध्ये जर आपण पाहिलं तर कसे आपल्या नेरळ पंचायत समिती गण असेल, त्याच्यानंतर दामत असेल, त्याच्यानंतर आम्ही त्यांना दिले राजेश भगतच्या रूपाने आम्ही दिलेला उकरूल असेल, या तिन्ही आम्ही पंचायत समिती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आम्ही शेतकरी कामगार पक्षाला 3 पंचायत समिती दिलेली आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर एकत्रपणे येत असताना पंचायत समिती त्यांना ज्या निवडून येतील त्या ठिकाणी त्यांना संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु या ठिकाणी जे काही भाजपच्या त्या ठिकाणी आता उमेदवार उभा आहे त्यांनी त्या ठिकाणी बाळ हट्ट केलेला आहे की मला जिल्हा परिषद लढायचीच आहे. त्यामुळे आम्ही मग त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की बाबा जर तुला लढायचीच आहे तुम्हाला तर मग तुम्ही मैत्रीपूर्ण लढा, तुम्हाला तुमची ताकद त्या ठिकाणी समजेल आणि म्हणून त्या ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत होत आहे आणि याचा निकाल 9 तारखेला मी आपल्याला नक्कीच सांगेल की कशा पद्धतीचं राजकारण याच्यामध्ये झालेलं आहे आणि याचा निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे. सातत्याने प्रदीप ठाकरे हा असा व्यक्ती आहे की मला त्याचा फोन आला की मला म्हणतो की तुम्ही अमर मिसालला थांबवा आणि किरण ठाकरेला निवडणूक लढू द्या तुमच्या युतीकडनं, मी त्याला पाडून टाकतो. मी म्हटलं बाबा हा प्रत्येक वेळेला सांगत असतो की आमदार साहेबांचे माझे फार घनिष्ठ संबंध आहेत, परंतु या प्रदीप ठाकरेंनी काल्या ठाकरेंनी कधीही माझं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. प्रत्येक वेळेला माझ्याशी त्यांनी बेमानी केलेली आहे. त्यामुळे काळ्या ठाकरे किती जरी बोलला तर नावाप्रमाणे तो काळा जरी असेल तर तो आतूनही तसाच काळा आहे. त्यामुळे या काळ्या ठाकरेवर माझा कधीही विश्वास नाही आणि त्याचा पराभव हा अटल आहे.
कारण तो विश्वासघातकी आहे. त्यामुळे त्यांनी जे काय त्यांनी हे सगळं राजकारण रचलेलं आहे, किरण ठाकरेला तयार करण्याचं काम खाल्या ठाकरेंनीच केलं. दोघांनी ठरवलं, तू नाही तर मी नाही तर तू. आता दोघांच्या चोराव मोर काय, आता अमर मिसालच या ठिकाणी निवडून येईल. हे जे काय चाललेलं राजकारण आहे हे यांना त्या ठिकाणी आपल्याला 9 तारखेला पाहायला मिळेल. थँक्यू सर.